श्री साई नगरीत श्री साईबाबांची शिकवण जोपासत या पवित्र नगरीत इतर व्यक्तींसारखे कोणी काही गोष्टींसाठी वंचित राहू नये यासाठी शिर्डीकर साईभक्त नेहमीच अग्रेसर राहतात। याच उदात्त हेतूने नुकताच मराठमोळा मराठी चित्रपट देऊळ 2 हा आपण कुटुंबात समवेत न पाहता तो चित्रपट शिर्डी येथील साई आश्रया अनाथालयातील 200हून अधिक व्यक्तींना पाहता यावा या संकल्पनेतून शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद राजेंद्र लोढा व मित्रपरिवाराने 3 बसमधून या सर्वांना लोणी येथे हा चित्रपट पाहण्याची व्यवस्था केली आहे। या सामाजिक उपक्रमाप्रसंगी शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक अरविंदाप्पा कोते, दीपक गोंदकर, नितीन उत्तमराव कोते, नितीन पाराजी कोते, अमित शेळके आदींसह साई आश्रया अनाथालयाचे संचालक गणेश तळवी यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून अनाथालयातील सर्व व्यक्तींना घेऊन बस चित्रपटगृहाकडे रवाना करण्यात आल्या। यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद लोढा यांची संकल्पना आणि त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सन्माननीय नगरसेवकांनी कौतुक केले। खऱ्या अर्थानं आपल्या शिर्डीतील युवा उद्योजक आमचे मित्र प्रसाद राजेंद्र लोढा यांच्या वतीने साई आश्रया अनाथालयातील जवळजवळ 200 या ठिकाणी ज्येष्ठ युवक, महिला भगिनी आणि मुली यांना देऊळबंद 2 हा पिक्चर या ठिकाणी त्यांच्या वतीने व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने दाखवण्यात येत आहे। खरं तर शिर्डीकर म्हणून त्यांचा आम्ही सर्वजण नगरसेवक, नगर परिषदच्या वतीने त्याचप्रमाणे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं त्यांनी सामाजिक कार्याचं भान ठेवून ह्या लोकांना कधी कोणी आपण बघितलं तर पिक्चरला कोणी घेऊन जाऊ शकत नाही, पण आज आपण साईबाबांच्या ह्या पुण्यभूमीत असल्या कारणाने बरेच साई भक्त येतात किंवा आपल्याकडे एक चांगली प्रथा सुरू झाली की वाढदिवस असला तर अनाथ आश्रम मध्ये आपण येऊन साजरा करतो, त्यांना मिष्टान्न भोजन या ठिकाणी देतो, पण त्यांना पिक्चर दाखवणं इथपर्यंत कधी त्यांचं आणि हे लोक ह्या जे काही आनंद आहे त्यांच्या जीवनामध्ये याच्यापासून ते वंचित असतात। तर हा आनंद त्यांच्या जीवनामध्ये येण्यासाठी आज या ठिकाणी प्रसाद लोढा यांनी एक चांगलं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं कौतुक करतो व त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। ओम साईराम। आज आमचे मित्र प्रसादजी लोढा हे युवक मित्र यांनी आज नवीन संकल्प केला होता की आज जो नवीन चित्रपट आला आहे स्वामी समर्थ महाराजांवरती देऊळबंद 2 हा चित्रपट बघण्यासाठी स्वतः न जाता, स्वतः कुटुंबासोबत न जाता त्यांनी आपल्या शिर्डी शहरातील साई आश्रया जे अनाथ मुलांचा जे आश्रम आहे त्या मुलांना हा चित्रपट दाखवला पाहिजे अशी संकल्पना त्याच्या मनामध्ये आली आणि त्यांनी सर्व आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर केलं आणि अशा समाज कार्यासाठी शिर्डीकर सुद्धा उत्सुक असतात। प्रसादने जी हाक दिली की आपल्याला या मुलांना पिक्चर दाखवायचा आहे, त्या निमित्ताने सर्व मित्रांनी देखील त्याला मदत केली आणि हे कार्य करत असताना आज तो जवळजवळ 222 लहान मुलांना जे अनाथ आहेत अशा मुलांना हा चित्रपट बघण्यासाठी लोणी येथे स्वतःच्या गाड्या करून 3 बस या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्या आत्ताच या ठिकाणी रवाना होऊन त्याचं नारळ फोडण्यात आलं। खरं तर प्रसादचं कौतुक केलं पाहिजे की आपण पिक्चर स्वतः बघतो, जे आपले मुलं आहेत त्यांना कुटुंबासोबत बघता येतं, परंतु जे अनाथ आश्रमचे मुलं आहेत याच्यापासून वंचित राहतात, त्यांना पण एंटरटेनमेंटची गरज असते। या मुलांना पण बाहेरचं जग कळलं पाहिजे, पिक्चर कळलं पाहिजे। हा धार्मिक पिक्चर आहे, चांगला पिक्चर आहे, रिव्ह्यू आहे त्याच्या। तर प्रसादने हे कार्य केलं त्याबद्दल मी त्याचं खरंच कौतुक करतो आणि असेच कार्य शिर्डी शहरामध्ये आपण काही उत्सव आपल्याला जर साजरा करायचा असेल, वाढदिवस असतील, कोणाची अॅनिव्हर्सरी असतील किंवा एक समाज कार्याला आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, या हेतूने या आपल्या शिर्डी शहरात जे अनाथ आश्रम आहे, वृद्ध आश्रम आहे, अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे आणि जेणेकरून समाजामध्ये एक चांगला संदेश या निमित्ताने जातो असं मला वाटतं। साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये हे कार्य प्रसाद आणि सर्व मित्रपरिवार करत आहे, यासाठी आमचं पण त्याला सहकार्य असतं। आपण सगळे मिळून या साईबाबांच्या नगरीमध्ये कार्य करत राहू अशी मी त्याला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। थांबतो। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार।
अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.